दिवसाला 3 शो करणाऱ्या मला स्टेजवर पाय ठेवून 3 वर्ष झालेली. मी जिवंत होतो कारण मला वाटायचं की माझ्यात एक प्रयोग शिल्लक आहे. चला, हीच तर नटाची सर्वात मोठी ट्रॅजेडी असते, तो एक शेवटचा प्रयोग. मी असं ऐकलंय तुम्ही पुन्हा निर्मात्यांना भेटताय, कमबॅक करायचा विचार आहे की काय? कांचन, आपली रेमा जेव्हा मोठी होईल ना, तेव्हा तिला आपला बाबा मोठा सुपरस्टार होता, रंगभूमीवरती लोकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात वावरणारा अभिनेता होता, म्हणून तिने मला ओळखलं पाहिजे. दारुडा बेवडा म्हणून नाही. त्याच्यासाठी ही सगळी धडपड चालली आहे. वाटेल तो रोल करेन, पण काम करत राहीन सतत. त्यासाठी तर सगळ्यांना भेटतोय. किती जण तयार झाले? एकही नाही. पंतांना भेटलात का? कुठल्या तोंडाने त्याला विचारणार मी? तीच तर चूक केलीस ना साल्या. प्रभाकर? अरे बरं झालं ते सगळे नाही म्हणाले. तेच आपण अश्रू पुन्हा सुरू करतोय. आणि लाल्या कोण करणार? मी? अरे दिवाळा निघेल तुझ्या कंपनीचं. अरे खूप कमावलं रे तुझ्यावर काशा. चल चल, बॅग भर लगेच. आपल्याला ताबडतोब निघायचंय अमरावतीच्या दौऱ्यावर. काशीनाथ खाणेकरांचा भव्य कमबॅक, आणि तो करणार प्रभाकर पणशीकर. एकदम खडक. चल बाय. साहेब बॅग. नमस्कार. 4 वर्षापासून असंच आहे. कुणाला बी ओळखत नाही, मला पण नाही. सुटलं तर बरं होतील. वेदनेची आणि यातनांची भीती तुम्ही कोणाला दाखवता आलमगीर? या शिवपुत्र संभाजीला? माझ्यातला अनादि अनंत तर केव्हाच मुक्त आहे, स्वतंत्र आहे. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका. मतलब समजला नसेल तर नीट समजून घ्या आलमगीर. छाटशील तू माझे हातपाय, भातशील तू माझा उभा देह, पण माझे हातपाय म्हणजे मी नव्हे औरंगजेब. वाऱ्यावर तलवार चालून वादळाचा शिरच्छेद करता येत नाही, किंवा पाण्यावरती पेटते पलिते टाकून समुद्राची साला सोलता येत नाही. हे साहेब, उठा. हे साहेब उठा, बघा माझ्याकडे कोण आलाय. राजे आलेत, राजे तुमचे. पाऊस थांबायचं नाव घेत नाही. सगळीकडे पाणी भरतंय. प्रयोग रद्द करावा लागेल. रेमा, आज माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस आहे. पुढच्या 20 मिनिटात मी पुन्हा एकदा लाल्या म्हणून एंट्री घेणार आहे. पण एक सांगू, आज पहिल्यांदा मला ना हाऊसफुल बोर्डची पडले, ना टाळ्यांची, ना शिट्ट्यांची. माझ्या डोळ्यासमोर आहेस फक्त तू. माझ्या बाबांसाठी मी एक चांगला मुलगा कधीच नव्हतो, पण तुझ्यासाठी मला एक चांगला बाबा व्हायचा आहे. आणि ह्या प्रवासावर निघताना मला तुला काही सांगायचं आहे. तू जेव्हा मोठी होशील ना रेमा, तेव्हा माझ्याबद्दल बरंच काही ऐकशील. काही खरं, काही खोटं, काही रंगवलेलं, काही रचलेलं. पण मला या पत्रातून तुला सांगायचं आहे की तुझा बाबा कोण. अजून त्याचा काही पत्ता नाही. प्रयोगाची वेळ होऊन गेली, आणि 4 टाक्यासाठी कशाला लावायचा प्रयोग?
काशा काशा तू वेडा आहेस वेडा. बाबा अहो काय झालं? मराठी नाटकांच्या थिएटरमध्ये पहिल्यांदा शिट्टी वाजली ती काशीनाथसाठी. एंट्रीला पहिल्यांदा टाळी पडली ती काशीनाथसाठी. मराठी नाटकाचं तिकीट पहिल्यांदा ब्लॅकने विकलं गेलं ते काशीनाथसाठी. आपलं नाव शेवटी लावण्याची प्रथा पहिल्यांदा सुरू केली ती काशीनाथनेच. अरे अशा अगणित पहिल्यांचा शेवटचा मानकरी काशीनाथच. मी त्याला मराठी रंगभूमीवरचा पहिला सुपरस्टार म्हणालो. चुकलो मी. काशीनाथ घाणेकर भारतीय रंगभूमीवरचा पहिला नव्हे अखेरचा सुपरस्टार आहे. उसमें क्या है? काशीनाथ येणार, नक्की येणार. रंगदेवता आणि नाट्यरसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून नाट्यसंपदा पुन्हा एकदा सविनय सहर्ष सादर करीत आहे वसंत कानेटकर लिखित, पुरुषोत्तम दारवेकर दिग्दर्शित 3 अंकी मराठी नाटक अश्रूंची झाली फुले. प्रमुख कलाकार प्रभाकर पणशीकर, चित्तरंजन कोलटकर, राजा पाठक, कुसुम कुलकर्णी आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर. कांचन फोन बघ जरा. घे ना ती. हां नमस्कार. हां मी तुम्हाला परत फोन करते. हां शेजारून जाऊन मी फोन करते. थांबा. हां रेमा कांचन जरा फोन येणार आहे. तू घेऊ नको. इकडे बाळा ये. जरा फोन येणार आहे. चल घेऊ नको. हां कांचन मला प्लीज प्लीज सांग ते फक्त दारू प्यायलेत ना. आत्ती माझ्याकडे बघ. आत्ती बघ माझ्याकडे. त्यांनी फक्त दारू पिऊन तमाशा केलाय ना. त्याच करता आला असेल ना फोन. बोल ना काहीतरी. उसमें क्या है? कुठल्याही कलाकाराला जेव्हा पहिली टाळी मिळते तेव्हा तो कलाकार म्हणून संपून जातो. कारण टाळी हा सरस्वतीने दिलेला शाप आहे असं म्हणतात. मला हा शाप नसता मिळाला तर मी खूप काही होऊ शकलो असतो. एक बरा नवरा, एक खरा मित्र, एक चांगला मुलगा. पण मी जर हे सगळं असतो तर मी ते नसतो जे मी होतो. गोपाळ, बापू, लाल्या, संभाजी आणि